जय हिंद मित्रांनो. महाराष्ट्र सरकारने 27 जून रोजी अर्थसंकल्प सादर केला आणि आता सध्या विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली. त्या अंतर्गत महिलांना 1500 रुपये महिन्याला द्यायचे अशा प्रकारची घोषणा केली. आणि या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून 46,000 करोड रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, याच बहिणीला जे मुलं आहेत लहान लहान, त्या मुलांचा विचार या शासनाकडून, या सरकारकडून करताना दिसलेला नाही. ज्या खाजगी शाळा आहे त्या अंतर्गत जे राईट टू एज्युकेशन या संदर्भात हायकोर्टामध्ये जी याचिका पेंडिंग आहेत, निर्णय पेंडिंग आहेत आणि 2.5 लाख मुलांनी या RTEमध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्याबाबत या अधिवेशनामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीने काहीही बोललेले नाही. आणि अशा प्रकारच्या ज्या योजना आणल्या जातात त्या नेमकं लोकांना, जनतेला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आणल्या जातात की या जनतेला भिकेला लावण्यासाठी आणल्या जातात, असा प्रश्न आहे. या सर्वसामान्य जनतेला सरकारकडून कुठल्याही प्रकारची मोफत काही नको आहे. तर या जनतेला हवा आहे रोजगार, या जनतेला हवा आहे मोफत शिक्षण, या जनतेला हवा आहे मोफत आरोग्य. या प्रकारच्या योजनांवरती सरकारकडून कुठलीही भूमिका घेतली जात नाही. फक्त शेतकऱ्यांना 6,000 रुपये, महिलांना 1500 रुपये, याला हे अशा प्रकारच्या ज्या योजना आणल्या जातात, ह्या योजना या खरंच गरिबांसाठी, आर्थिक सक्षम करण्यासाठी या गरिबांना आणल्या जातात का, याच्यावरती विचार जनतेने करणं आवश्यक आहे. कारण ह्या ज्या योजना आहेत, ह्या योजनेला गरिबांना या योजना कुठल्याही प्रकारच्या लाभदायक नाहीत. कारण 46,000 कोटी, जर आत्ताचा आपण महिला योजनेचा जर विचार केला तर 46,000 कोटी रुपयामध्ये या महिलांना सक्षम करण्यासाठी जर लावले असते, या महिलांना वेगवेगळे उद्योगधंदे प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेचा, ह्या तरतुदीचा जर लाभ करता आला असता, त्याचबरोबर याच महिलांच्या मुलांना जर मोफत शिक्षण, जर KG पासून तर PG पर्यंत जर मोफत शिक्षण करता येईल, अशा प्रकारचे एवढा मोठा खर्च या योजनेवरती केला जातो. फक्त आणि फक्त निवडणुका समोर ठेवून लोकांना वेड्यात काढायचा धंदा या सरकारकडून सुरू असतात. आणि अशा वेळेला एकतर या अशा योजना काढणारे जे प्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, एकतर यांच्या मेंदूला गज लागलेला आहेत किंवा यांना जनतेला गुलाम ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या योजना आणल्या जातात. कारण एवढा मोठा निधी जर जनतेला सक्षम बनवण्यासाठी, महिलांना सक्षम बनवण्यासाठी जर वापरला गेला, तर ह्याच महिला, हीच जनता उद्या यांना मतदान करेल का, अशा प्रकारची यांच्यामध्ये जी भीती आहे. म्हणून हे जनतेला आणि मतदारांना, महिलांना, सर्वांनाच मूर्खात काढण्याचं काम हे लोकप्रतिनिधी आणि हे असले सरकार करत असतात. या योजनेमार्फत खरंच महिलांचा उद्धार होणार आहे का, त्या सक्षम होणार आहेत का, तर अजिबात नाही. या ज्या त्यांचे मुलं आहेत, त्या मुलांसाठी कुठल्याही प्रकारचे शिक्षणाची जी आज परिस्थिती आहे, त्या शिक्षणावरती या सरकारकडून कोणीही बोललेलं नाही. त्या ज्या सरकारी शाळा आहे, त्या सरकारी शाळांसाठी कुठलाही निधी नाही. त्या सरकारी शाळा सुधारण्यासाठी निधी नाही, त्याचं डिजिटलायझेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी या शासनाकडून किंवा याच्या आधीही कधी या शाळेंवरती लक्ष दिलेले नाही. अशा योजना आणल्या जातात आणि त्या योजना फक्त आणि फक्त विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात. परंतु या घोषणांनी कुठल्याही जनतेमध्ये आर्थिक सक्षम जनता होणार नाही. उलट जनतेला भिकेला लागण्यासारखी ह्या योजना असतात. जनतेला मोफत काही नको आहे, तर जनतेला त्यांच्या हक्काचा जो पैसा आहे तो त्यांच्या आर्थिक सक्षम होण्यासाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी लागला पाहिजे. परंतु या निधीचा वापर सरकार गैरमार्गाने करतं आणि जनतेला फक्त आणि फक्त आश्वासनं देऊन लोभ आणि प्रभावित करणं, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या ह्या योजना असतात. परंतु या RTE संदर्भात
राईट टू एज्युकेशन संदर्भात जे प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत, कुठल्याही मुलांना 2.5 लाख मुलांना महाराष्ट्रामध्ये अजूनही त्याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही, अजूनही ते पेंडिंग आहे, अजूनही या मुलांची लॉटरी काढून प्रवेश झालेला नाही. शाळा सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिना होत आलेला आहे, परंतु तरी देखील या मुलांच्या शाळेमध्ये नुकसान होत आहे. याबाबत देखील शासनाकडून अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधीने प्रश्न उचललेला नाही. आणि अजून देखील हा GR जो काढलेला होता शासनाने RT रद्द करण्याचा, तो GR अजूनही रद्द केलेला नाही. तो GR जो रद्द करून जर पुन्हा एकदा लॉटरी काढली आणि या सर्व मुलांचं शिक्षण हे योग्य मार्गाला त्यांना ॲडमिशन्स होतील, प्रवेश होतील, परंतु याबाबत कुठलीही अधिवेशनामध्ये चर्चा झालेली नाही. त्याचप्रमाणे सरकारी शाळा सुधारण्यासाठी देखील कुठल्याही प्रकारची अधिवेशनात चर्चा झालेली नाही. चर्चा झाली ती फक्त आणि फक्त पटसंख्या किती, शिक्षकांचे वेतन किती आणि त्यांना किती वेतन द्यायचे, अशा प्रकारची चर्चा ही अधिवेशनात झाली. परंतु त्या शाळा सुधारण्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद, त्याच्यावरती कुठलाही प्रश्न कोणीही लोकप्रतिनिधी उपस्थित केलेले नाही. फक्त हे लोकप्रतिनिधी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयाच्या गेटवरती गेलो आणि चांगले चांगले कपडे घालून तिथे फोटो फक्त सोशल मीडियावर व्हायरल केले जातात, परंतु तिथे कुठले प्रश्न विचारले याबद्दल लोकप्रतिनिधी बाहेर सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही कुठले प्रश्न विचारले अधिवेशनामध्ये आणि कुठल्या प्रश्नांवरती चर्चा केली आणि त्या चर्चेमधून कुठले प्रश्न आम्ही मार्गी लावले याबाबत सोशल मीडियावर न सांगता फक्त आणि फक्त त्या मंत्रालयाच्या बाहेरचे फोटो काढायचे आणि ते फोटो फक्त सोशल मीडियावरती व्हायरल करायचे, परंतु जनतेसाठी कुठले प्रश्न त्यांचे कुठले आपण मार्गी लावले याबद्दल कुठलीही चर्चा आणि सोशल मीडियावरून याची प्रचार केला जात नाही. तर ह्या सर्व गोष्टींची सर्वसामान्य मतदारांनी, जनतेने देखील दखल घेणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारच्या योजना येतात त्याला बहाळून न जाता, त्याच्यावरती जास्त हे नाही करता, त्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा उपयोग जर या सर्वसामान्य जनतेला, मतदारांना, नागरिकांना त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी, त्यांचा आरोग्याच्या संदर्भात, शिक्षणासंदर्भात ह्या निधी वापरला गेला तर निश्चितप्रमाणे आपल्या भारताचं, आपल्या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य असल्याशिवाय राहणार नाही. परंतु अशा योजनांच्या मार्फत हा पैसा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना आणल्या जातात. परंतु या सर्व निधी जो जनतेचा आहे, जनतेच्या टॅक्समधून जो निधी आलेला आहे त्याचा सर्व प्रकारे विपर्यास होतो आणि जनतेला त्याचा लाभ होत नाही. म्हणून अशा प्रकारच्या योजनांपासून नागरिकांनी आपण आवाज उठवला पाहिजे आणि या ज्या योजना असतात त्या फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला सक्षम न बनवता त्या अजून गरिबीत लोटण्यासाठी अशा प्रकारच्या योजना आणल्या जातात. परंतु या तरतुदी ज्या योजनांसाठी केल्या जातात, 46,000 करोड रुपये जे आज बहीण योजनेसाठी जे आणलेले आहे ते 46,000 करोड रुपयामध्ये किती महिलांचं शैक्षणिक, आरोग्य या प्रकारचे जे प्रश्न आहे ते मार्गी लागले असते. त्याचप्रमाणे जो व्यावसायिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण यासाठी उच्च शिक्षण ज्याला आपण म्हणतो त्या मुलींना मोफत देण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेतलेला आहे. ठीक आहे, तो निश्चितपणे चांगला आहे, परंतु जर पायाच जर मजबूत झाला नाही तर ते उच्च शिक्षण ह्या मुलं कसे घेऊ शकतील हा प्रश्न देखील आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे. की जर त्यांना KG पासून PG पर्यंत जर मोफत शिक्षण मिळालं तर ते खऱ्या अर्थाने त्यांचा पाया जर पक्का झाला तर ते पुढे उच्च शिक्षण घेऊ शकतात. परंतु उच्च शिक्षण मोफत आणि जे खालचं ज्या KG पासूनचं जे शिक्षण आहे त्याची कुठलीही मर्यादा राहिलेली नाही, इथपर्यंत तो शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. त्याबद्दल या शासनाकडे कुठल्याही प्रकारची तरतूद केलेली नाही किंवा अशा योजना जे काढतात त्यांच्या मेंदूला एकतर गंज लागलेला आहे किंवा ते जनतेला वेड्यात काढतात आणि जनतेला गुलाम बनवण्यासाठी अशा प्रकारच्या योजना आणल्या जातात. म्हणून मित्रांनो, या सर्वांपासून आपण नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे. अशा सर्व योजनांविरुद्ध आपण आवाज उठवून आपले जे खरे प्रश्न आहेत आरोग्य आणि शिक्षणाचे, रोजगाराचे, त्याच्यावरती आपण ते मोफत करा, आरोग्य मोफत करा, शिक्षण मोफत करा आणि प्रत्येकाला प्रत्येक घरी कसा रोजगार मिळेल यासाठी काय करता येईल अशा योजना या सरकारने आणाव्यात. शेतकऱ्यांना देखील त्यांना हमीभाव द्या, त्यांना कुठल्याही प्रकारची लालच नको आहे. त्यांना सक्षम जर बनवायचं असेल तर शेतकऱ्यांना हमीभाव द्या. अशा प्रकारच्या योजना आणा का ज्या खऱ्या अर्थाने या जनतेला, या मतदारांना, नागरिकांना पुढे घेऊन जाणाऱ्या असतील, आर्थिक सक्षम करणाऱ्या असतील, सामाजिकदृष्ट्या प्रबळ बनवणाऱ्या असतील. अशा प्रकारच्या योजना जर आणल्या तर निश्चितपणे आम्ही सर्व त्याचं स्वागत करूयात आणि त्याच्या स्वागतही करू. आणि अशा योजना जर निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या असतील तर त्याचं स्वागत आहे. परंतु अशा योजनांपासून निश्चितपणे जनतेने सावध राहिलं पाहिजे आणि आपला जो निधी आहे, आपला टॅक्स आहे तो कुठल्या प्रकारे वाया जात आहे याच्यावरती आपण सर्वांनी भान ठेवून प्रश्न विचारले पाहिजे, प्रश्न केले पाहिजे.
तर्क केला पाहिजे. तरच आपण या लोकशाहीमध्ये, आपली ही लोकशाही आहे ती मजबूत करू आणि आपला हा सर्व समाज जो आहे, भारत आहे, महाराष्ट्र आहे, संपूर्ण समाजाला आपण एक उज्ज्वल भविष्य देऊ शकू. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.